हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं इंडियन किचनमध्ये। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे राशनच्या तांदळाची खमंगदार खिचडी रेसिपी। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे दालचिनी, मिरची, टोमॅटो, 2 कांदा, अद्रक, लसूण, 1 आलू आणि कढीपत्ता। तर सर्वप्रथम आपण आलूला प्याजला चांगल्या प्रकारे वरून शिलून घेऊ। बघू शकता मी कशा प्रकारे आलूला वरून शिलत आहे, तुम्ही पण असंच शिला। आता आपण प्याजला पण अशाच प्रकारे वरून वरचे सालपट काढून घेऊ। आता आपण कांदा, टोमॅटो, मिरची, आलू हे सगळं चांगल्या प्रकारे कट करून घेऊ। आलू हे थोडं मोठेच कट करून घ्या। आलूला जास्त बारीक कट करू नका। आलू कट केल्यानंतर चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून घ्या। आलू धुतल्यानंतर आता आपण लसूण आणि अद्रक खलबत्त्याच्या सहाय्याने एकदम बारीक वाटून घेऊ। अद्रकचे प्रमाण हे थोडे जास्तच असावे, जेणेकरून आपली खिचडी एकदम खमंगदार लागते। बघू शकता खिचडीचं सर्व मटेरियल हे तयार झालेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम व्हायला गॅसवर ठेवून देऊ। आता आपण कुकरला पण गॅसवर ठेवलेला आहे। कुकर चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 माप तेल ॲड करू। तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही जास्तही तेल ॲड करू शकता। आता आपण यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करू। मोहरीनंतर आपण थोडीशी जीरा ॲड करू। आता आपण यामध्ये चिरलेला प्याज ॲड करू। त्यानंतर आपण हिरवी मिरची भी ॲड करू।
हिरवी मिरची नंतर कढीपत्ता भी ॲड करू। आता आपण लसूण अद्रकचा पेस्ट भी ॲड करू आणि चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घेऊ। जर तुम्हाला मिरू, जीरा, अजून लवंग वगैरे टाकायचं असेल तरी भी तुम्ही टाकू शकता। आम्ही फक्त इथे दालचिनी ॲड करतोय कारण लवंग, मिरू हे आम्हाला आवडत नाही म्हणून। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता। आता याला असंच थोडा वेळ तळू द्या। चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करा। टोमॅटो ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून हलवून असंच तळू द्या। सगळं मटेरियल तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलू बी टाकून देऊ। आलू हे धुतलेलेच असावे। सर्व भाज्या याच्यामध्ये धुवूनच टाकायचे असतात। आलू टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ असंच कमी गॅसवरती याला असंच तळू देऊ। आता आपण राशनच्या तांदळाला चांगल्या प्रकारे निसून घेऊ। या तांदळाला आपण आता चांगल्या प्रकारे एका भगोन्यामध्ये, एका पातेल्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे धुवून घेऊ। 2 ते 3 पाण्याने चांगलं हलवून धुवून घेऊ। बघू शकता मी कशा प्रकारे तांदूळ धुत आहे। राशनचे तांदूळ हे नेहमी धुवूनच वापरावे जेणेकरून त्यावरती असलेलं पावडर हे निघून जातं। आपण आता या कुकरमध्ये हळदी पावडर ॲड केलो। आता आपण मसाला ॲड केलो आणि नंतर थोडीशी म्हणजे 1 चम्मच मीठ ॲड करू। मीठ ॲड केल्यानंतर हलवून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही ॲड करू शकता। तुम्ही हळदी पावडर जास्त किंवा कमीही ॲड करू शकता। तुम्हाला मीठ जास्त टाकायचं असेल ते भी तुम्ही जास्त टाकू शकता। आता आपण हे तांदूळ या कुकरमध्ये टाकून देऊ। कुकरमध्ये पाणी आधी नाही टाकू। तांदूळ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून हलवून घेऊ आणि नंतर थोडीशी मिरची पावडर ॲड करू। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची पावडर ॲड करू नका। या खिचडीमध्ये आपण डाळही ॲड करू शकतो। तर इथे आपण या खिचडीमध्ये मुगाची डाळ ॲड करू। कोणी कोणी मसुरीची डाळ, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात ते ॲड करतात। तर आपण इथे मुगाची डाळ ॲड करू। मुगाच्या डाळीला चांगल्या प्रकारे नुसल्यानंतर 1, 2, 3 पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेऊ। जसं आपण तांदळाला धुतलो होतो सेम तशाच प्रकारे डाळीलाही धुवून घेऊ। डाळ टाकल्यानंतर खिचडी ही खूप चांगली आणि टेस्टदार लागते। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। आता आपण या डाळीला खिचडीमध्ये टाकलेलो आहोत। डाळ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे कळचीने हलवून घेऊ।
हलवल्यानंतर आता यामध्ये आपण आधी जे पाणी गरम केलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकून देऊ. आधी चांगलं हलवून घ्या आणि नंतर गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करा. गरम केलेलं पाणी जर यामध्ये थोडंफार कमी पडत असेल तर तुम्ही वरून थंड पाणीही टाकू शकता. पाणी टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घ्या. जर खाली भात चिटकलेला असेल तर ते खरचून चांगल्या प्रकारे हलवून घ्या. जोपर्यंत या पाण्याला या खिचडीला उकळी येत नाही तोपर्यंत वरून काहीही झाकू नका. बघू शकता आपल्या खिचडीला उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिट उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिट असंच तिला उकळी येऊ द्या आणि नंतर एकदा हलवा चांगल्या प्रकारे आणि त्याच्यावरून झाकून घेऊ. वरून चांगल्या प्रकारे झाकल्यानंतर एकदम फुल गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्या आणि नंतर एकदम कमी गॅसवरती 2 शिट्टी होऊ द्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी ही तयार होईल. बघू शकता आपली खमंगदार टेस्टी खिचडी ही तयार झालेली आहे. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.